वंदे वंदे। ओ मॅडम अमरावतीमध्ये जे आहे ते जल्लोषात जे आहे ते उत्सव सोहळा साजरा केला जातो. आपण या ठिकाणी बघू शकतो फटाके फोडून आणि मिठाई भरून या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. तर अमरावतीच्या शिरपेटात पुन्हा एकदा मानाचा तुरा जो आहे तो रोवला गेला आहे. त्यानंतर अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात या ठिकाणी फटाके फोडून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मिनिट तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले. त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे. आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवताधिष्ठित दृष्टिकोन राबवणारे आहेत. लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्ट अँड पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे. गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे. दादासाहेब गवई 3 राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे. भूषणदादा आताच जे बोलले की लोकशाहीची सगळी मूल्य जपून आपल्या एक क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे. पुनश्च एकदा भूषणदादांचं आम्ही श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे आम्ही सर्व पार्ट अँड पार्सल आम्हा सर्व लोकांना भूषणदादा गवई यांचा आज सार्थ अभिमान वाटतो आहे. गवई कुटुंबालाच खरं तर हा एक चांगला वारसा लाभलेला आहे. दादासाहेब गवई 3 राज्यांचे राज्यपाल होते आणि भूषणदादा आता सरन्यायाधीशपदी म्हणजे ज्युडिशरीच्या क्षेत्रातलं जे सर्वोच्च पद आहे त्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहे आणि हे अमरावती शहराचं एक फार मोठं भूषण आहे. भूषणदादा आताच जे बोलले की लोकशाहीची सगळी मूल्य जपून आपल्या एक क्षेत्रात फार मोठी कामगिरी करतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे. पुनश्च एकदा भूषणदादांचं आम्ही श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. तर ही आम्हा अमरावतीकरांसाठी खूपच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणदादा गवई आदरणीय भूषणदादा गवई यांनी आज विराजमान झाले. त्यानिमित्त आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो आहे. आणि गवई फॅमिली खास करून भूषण गवई साहेब हे मानवताधिष्ठित दृष्टिकोन राबवणारे आहेत. लोकशाहीवर भारतीय संविधानावर त्यांचं नितांत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी ते भारताला गौरवशाली इतिहास असा लाभलेला आहे त्याचा वारसा जपतील आणि आपल्याला मिळालेल्या कारकिर्दीमध्ये या लोकशाहीचे मूल्य जतन करण्याकरता ते निश्चितच चांगलं कार्य करतील अशा आम्हा सर्वांच्या भावना आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा.